आता काय लवकर दोघं जण घरात येणार नाही. जो पण कठीण आहे का सोपं आहे ते सांग. तर मी पण आले उचल्याला. चला, भरपूर असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. खूप माती निघते. 15 ते 20 काहीतरी बाकी आहेत. ते सफेद इथे बघ, हलकी गुलाबी रंगाचे. हा वाफा आता काढायला पाहिजे पालकचा. त्याला फुलं यायला लागली म्हणजे तो संपला आता. हा, फुलं यायला लागली म्हणजे तो संपला आता. पालक नाही. हे बघा, राग घेतले चुलीतली. ते समोर आहे ना पपनीचं झाड आहे ना, त्याला घालते आता. त्याला रोज पाणी जातं ना. पिशवीचा आवाज होत नाही तो पण तो येणार नाही. तो शेरू ये लवकर खाऊ येते. चल, नाही पळणार. पट्टा दाखवला तर पळेल. चला, सकाळच्या कामाला आपली सुरुवात झालेली आहे. नेहमीप्रमाणे दिवस आपला उजाडला आहे. वाघ्या नेहमीप्रमाणे कुटकुट करतोय. शेरूला सोडून झाला अर्धा पाऊण तास. दमला धावून धावून. तर ये शेरू. फसवलं. तर ये घरात खाऊ देते. चल, खाऊ खायचं. ये. हा, दोस्त नाही भेटला खेळायला. मग अशी एकटाच उधळत होता. एकटाच धावतोय. चला घरात. फसवलं तुला बाबांनी. लब्बाड्या. चल, त्याला सोडायचं नाही काय. पाणी नव्हतं. सकाळी सकाळी आता आम्ही ना हे सापळे बनवतोय, जे गेल्या वर्षीपासून आमच्याकडे येऊन पडलेले आहेत. कठीण आहे का सोपं आहे ते सांग. त्या पॅम्पलेटवर पण लिहिलेलं आहे. दाखव जरा एक. झाकण कसं लावायचं ते टेन्शन आहे. बाकी काय कुठलं झाकण? सगळं बनवलं तर बरोबर आहे. हे बघ, हे सुरक्षा रक्षक सापळा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. तर ते सकाळी सकाळी ना ते सापळा बघा तुम्हाला दाखवलं ना. आता आपल्याकडे भरपूर बॉक्स पडलेले आहेत. गेल्या वर्षी आणलेले आहेत. ते झाडांना लावून टाकते, कारण खूप अशी अडचण झालेली आहे. गेल्या वर्षी घरामध्ये ठेवले होते पावसाच्या वेळेस, आणि आता कित्येक महिने झाले आपण म्हणजे पाऊस गेल्यानंतर घराबाहेर काढून ठेवले होते. आणि जिकडे तिकडे सगळे पडलेले आहेत त्या साईडला. आपलं जे नवीन घर बांधतो ना त्या साईडला, ते कुणाला जेव्हा म्हटलं ते जरा आपण लावून टाकूया झाडांना. त्याच्यानं ते औषध घालायचं असं. म्हणजे झाडांना बघा फळं लागल्यानंतर ते फळमाशे वगैरे असतात ना, ते खायला बघा येतात ना, त्यांच्यासाठी तो ट्रॅप आहे ते. पण आतमध्ये औषधाच्या पुड्या नाही आहेत, फक्त तो सापळाच आहे. तर पुड्या कशा मार्केटमध्ये मिळतात विकत. त्यांना म्हटलं कचरा तो इकडे असाच पडलेला आहे, तर आपण म्हटलं झाडांना ते सापळे लावून टाकूया. अडचण सगळी निघून जाईल. आणि मेन काय की तिथे अडचण असल्यावर तिकडे वावराला पण थोडीशी भीती वाटते. त्याच्यामुळे मग त्यांच्या मागे लागून जरा करून घेते मी. कुणालसुद्धा येतोय जोडीला. तो आत्ताच उठलेला आहे. वाघ्याशिवर तुम्हाला मी सांगते, दोघं पण पळाले. मगाशी ना वाघ्याला सोडली खेळायला आणि शेरूला बांधून ठेवली होती बघा मगाशी. आणि त्याने बघितलं त्यांना खेळताना, टॉमीला आणि वाघ्याला खेळताना. आणि तरी इथे असं तो पट्टा आहे ना गळाचा थोडासा लूज आहे. तर त्यांनी जरा एक्साइटमेंटने तो पट्टा निघाला आणि तो पण पळाला. आता काय लवकर दोघं जण घरात येणार नाही. जोपर्यंत मन भरत नाही, भूक लागत नाही, तोपर्यंत येणार नाही. म्हणजे समजा ना 1-2 तास तरी दोघांचं काय येणं नाही आहे. दमतील ना त्या बरोबर घरामध्ये येतील. त्यात सगळ्यात आधी चूल पेटवून घेते आणि पाणी तापत ठेवते. आणि त्यानंतर मग आपण ते बघूया सापळायचं कसं होतं ते. पटाट म्हणून लावून टाकूया. अडचण बघून ना डोकं नुसतं सगळं हे झालं आहे. किती बापरे काढायचं, पण ते पुन्हा तितकंच. आज साफ केलं की परत 8 दिवसांनी पुन्हा तेच. अक्षरशः कंटाळा आला आहे सगळं करून करून. असं झालेलं आहे ते. जमते का?
एक दोन लावायला जमले ना मग पटापट होईल. कुणाला सांगायला पाहिजे, कुणाला करेल पटापट. येतो सादर दे ना, त्याचा बसणार नाही जमिनीवरती. एक शेट आलाय, एक तर गायब झालाय वाघ्या. आण बघू तर सापळा बनवला तो. दाखव कुणाला, दाखव. पटापट बनवून घ्या. चला लावू टाकूया. पटापट बनवून घ्या. काय त्याला सगळे भूक पीक लावायचे. हा तेच सांगते, जसं जमेल तसं पटापट. म्हणजे हे बघा, हे अशा पद्धतीने हा सापळा आणि झाडाच्या फांदीला अडकवायचा. डेमो दाखव एक अडकवून. इथे दाखव, इथे लाव जामच्या झाडाला. लटकवलं की झालं. हा मग तेच सांगते ना मी. ते घाण इकडे पडलेली आहे, ते म्हटलं झाडाला लावून टाकूया. कचरा पण जाईल आणि औषध पण. मग जेव्हा आणू तेव्हा मग त्यात औषध टाकायचं. दिसायला पण चांगलं असेल, असं काय खराब नाही दिसत आहे. त्याने म्हटलं प्रत्येक झाडाला 2-2 लावून टाकूया. हा बघ ते छान वाटतं ना. लाव तिथेच खालच्या साईडला लाव. शोचे कशावरती? मेणबत्तीवर. मेणबत्तीवर. हे असे लावायचे झाडांना. तुम्हाला मी दाखवते समोर. ते बघा तिकडे बॉक्स पडलेले आहेत. हे बघा इथे समोर आणि त्या साईडला पण आहेत. मेन काय तर वावरायला भीती वाटते आपल्याला. तिकडे जाणं वगैरे असं ना अडचण. तिकडे काढून झाडांना लावून टाकायचे आणि ते काय बॉक्सवर सगळे जाळून टाकायचे. हां असं सगळं ठरवलं आहे. तिथंच बसून बनवायचे ना, किती आणणार. हे सर्व बॉक्स आहेत ना, आपलं जे नवीन घर आहे ना त्या साईडला टाकलेले आहेत आणि तिकडची बाजू ना आम्हाला साफ करायची. म्हणजे गेले 3-4 दिवस झाले आमचं चाललेलं आहे की तिकडे साफ करूया. पण हे बॉक्स असल्यामुळे तिकडचं सगळं ना साफसफाई आमची बाकी आहे. आणि त्याच साईडला आपलं शेवग्याचं झाडसुद्धा आहे. म्हणजे तिकडचा जो आजूबाजूचा परिसर आहे ना तो सुद्धा स्वच्छ करायचा आहे आम्हाला. आता शेवग्याच्या झाडाला कसं मोहर लागलेला आहे आणि बारीक बारीक शेंगा पण झाडाला की सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्या झाडाच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना तिथे भरपूर असं रान वगैरे आहे. तर म्हटलं जरा साफसफाई करून त्याला म्हणजे झाडाला पण थोडंसं खत पाणी करायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं आता ह्या बॉक्सपासून सुरुवात करूया. आणि जोपर्यंत आपण बघा करायला घेत नाही ना तोपर्यंत घरची कामं कशी पटापट होत नाही. भरपूर कामं अजून की नाही बाकी आहेत आपल्या आड्यातली. म्हणजे करू तितकी कामं कमीच. तर इथे मला त्यांना मदत करायची होती, पण नाश्ता पण बनवायचा होता. आणि जर का मी तिथे त्यांना मदत करत राहिली असते तर नाश्त्याचे सगळे गडबड झाली असती. म्हणजे थोडासा उशीर झाला असता. त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्ही करायला घ्या, तोपर्यंत मी म्हटलं नाश्ता बनवते. तर आपल्या बागेतली मुळ्याची भाजी ना छान अशी तयार झाली होती. ज्यांना फुलं नव्हती आली ना ती भाजी मी इथे आता काढून घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली भाजी. ती इतकी माती होती, बाप रे भरपूर माती होती. आणि तोपर्यंत कुणालसुद्धा आला होता. कुणालनी पण पटापट इथे बनवायला की नाही सुरुवात केली. वाघ्या बघा आपला खेळून आलेला आहे. त्याला मी जाऊन आहे ना गुपचूप, म्हणजे खूप दमलेला होता. गुपचूप मी गेली त्याला म्हणजे पकडून घेऊन आली बांधून. आणि मग इथे शेरूच्या बाजूला त्याला बांधून ठेवलं. जाम दमलेला होता. इतका धावला असे ना तो बापरे, खूप दमलेला वाटत होता. त्याच्यानंतर मी आले किचनमध्ये. चला तुम्हाला आता मी थोडीशी किचनची तयारी दाखवते. पीठ बघा इथे मळून घेतले आणि हे कडधान्य भिजवले थोडंसं. आता बघूया सकाळी म्हणजे संध्याकाळी होतं आहे का उद्याला होतं ते काय माहीत नाही, मी भिजवले. इथे खोबऱ्याचा डबा आहे ना तो बाहेर काढून ठेवला आहे. आणि ही आता आपल्या बागेतनं पालेभाजी काढली मुळ्याची. थोडासा पालक पण काढलेला आहे तयार झालं, तो काढून घेतला. आता पटकन की नाही ह्याचीच भाजी बनवते. इतकी माती होती बाप रे, भरपूर असं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. खूप माती निघते, लाल लाल माती. आणि धुवायला पाणी भरपूर लागतं. पण ते पाणी काय मी वेस्ट करत नाही. मग ते धुवून झालेलं पाणी ना झाडांनाच घालते. छान प्रकारे धुवून घेतले. आता चला पटापट आता तयारी करूया नाश्त्याची. आता सगळे पूर्ण करतोयस? नाही त्याला विचारते मी. त्याच्यावरती आहे ना तो काय करतो त्याच्यावरती. चला नाश्ता करून घ्या. चला कचरा आता हा ना, कचरा उचल ना पहिला आधी. ऐकलं का? जाऊ दे त्या खड्ड्यामध्ये मागच्या साईडलाच. तो तिकडे मागे आहे ना तिथे माती खणलेली, तिकडे जाऊ दे. नाही नाही ते तिकडे लागेल तसं घेऊन पाहिजे. चुलीला पण लावता येईल, पण इथे घाण नको दरवाजा पुढ्यामध्ये. म्हणूनच तर रिकामी केलं ना ते.
तर मी पण आली उचल्याला. चला हे कधी लावायचे आता झाडांना? एक लावलं आहे ना मगाशी. चला आपण एक लावूया. तुम्हाला मी दाखवते कशा पद्धतीने आम्ही लावणार आहे. तो बघा तिथे एक लावला आहे. त्याच्या आतमध्ये पुडी आणून टाकायची. औषधाची पुडी मिळते, ते आणावी लागेल आपल्याला. पण हे खूप उपयोगी ट्रॅप आहे, त्याच्यामुळे म्हटलं फेकून न देता. हे बघा, हे आपलं आंब्याचं झाड. फळं धरायला लागली ना की असे लावतात. झालं, हे फक्त अडकवायचं. त्याच्या आतमध्ये पाणी घालायचं असतं. ह्या भांड्यामध्ये पाणी घालायचं. आणि ही बघा, ही मध्ये तुम्हाला डबी दिसते लाल रंगाची, त्याच्यामध्ये ते औषधाची पुडी घालतात. आणि म्हणजे काय जीवजंतू काय ते पाखरं विकर आहेत ना, ते ह्या पाण्यामध्ये पडणार. ते गंध आकर्षित होतात त्या गंधाला. ते गंधाची असते ना ती पुडी, गंध पुडी बोलतात ना त्याला. त्या औषधाला असा विशिष्ट रंग असतो, त्या रंगाला ह्याला वास पण असतो, रंग पण असतो, त्याला ते आकर्षित होते. ते का अर्धे तिकडे. चला जरा उचलूया हा पसारा. अजून एवढे आहेत. दिसायला पण चांगला दिसतं ना, असं काय वाईट दिसत नाही. आता इतक्यात काय आपल्याला औषध नाही आणायचं आहे. औषध आता कसं मोहर बघा धरायला चालू आहे. आणि जेव्हा मोहर धरतो ना, तर ते परागीकरण होणं पण गरजेचं असतं ना. नंतरला जेव्हा फळं धरतील ना, त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये औषध आणून टाकायचं. कारण पाखरं वगैरे पण गरजेचे आहेत, सध्या गरजेचे आहेत पाखरं वगैरे म्हणून. कसं दिसतं बघा, सफेद सफेद छान वाटतं ना. पण असं वाटतं की कंदील लावलेत. टेबल लॅम्प बघा आपण लावतो ना, तसंच वाटतं ना, छान वाटतं. सगळ्या झाडांना लावलेले आहेत. आता थोडेसे बाकी आहेत, एक 15 ते 20 काहीतरी बाकी आहेत. ते आता म्हटलं उद्याला ना ते पूर्ण करूया, कारण आता थोडंसं जरा उशीर झाला ना. कारण हे ट्रॅप आहेत ना तयार करायला थोडासा टाईम गेला. आणि जे काही बॉक्स बघा रिकामी झाले होते ना, ते टाकून ठेवलेले आहेत. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेले आहेत. ते आता जाळून घ्यायचे. आणि त्याच्याखाली गवत वगैरे आहे, थोडंसं रान बिन आहे ना, ते पण मग त्याच्यासोबत ते जळून जाईल. त्याच्यामुळे जिकडे तिकडे ते टाकलेले आहेत. ते आता संध्याकाळच्या वेळेस ते आता जाळून घेणार. आणि आता हे सगळं झाल्यानंतर नाश्ता करायला घेतला आहे. हे बघा, चपाती भाजी आता मी बनवली ना, मुळ्याची भाजी, चपाती आणि जोडीला कांदा. भूक लागली जाम, आता पटकन खाऊन घेते. आली JCB आली. रस्ता बंद रस्ता, जायला यायला वाटच नाही आम्हाला, त्याच्यामुळे थांबलो. कुणालचे बाबा उतरले खाली, आता ते माती लेवल करतील. तर आम्ही आता बाजारात जायला निघालोय. मी पण जाते, घरातलं काम पटापट आटपलं, वाटतं पटकन जाऊन येते. आणि एक 2-4 वस्तू पण घ्यायच्यात घरातल्या, त्याच्यामुळे म्हटलं जाऊया, जरा फिरून पण येऊया. वाजलेत किती, 12:30 झालेले आहेत. म्हणजे 1-2 वाजेपर्यंत यायचं आहे लगेच. पाण्याची गाडी येणार आहे. आली ना JCB, तो करेल आता व्यवस्थित. तर सांगा ना, गाडी पण येणार आहे पाण्याची. सांगतो आता, तो करेल आता व्यवस्थित. त्याला सांग जागा ठेवून कर. नाही माती चुकी आहे असं म्हणते मी. कडक पडायला लागलाय. हो ना, 2 दिवस झाले ऊन खूप पडते ना. हां, त्याचा बॉक्स कधी जाळायचे ते? त्या साईडला पाऊस पडतोय ना. कुठं? त्याची काल पण पडला धुलावीला, तिकडे धुलावीला आहे ना. हां, हे म्हटलं बॉक्स जाळूया आता. सुकले असतील आता, परत सकाळी परत दाऊ पडेल. परत ती घाण परत आड्यामध्ये पडून राहील. मग बॉक्स चालायचं खालचं, ते जळेल म्हणून ते बॉक्स तिथे टाकले. खाली तो रान आहे ना, हां, त्याबरोबर जळून जाईल म्हणून तिथे टाकून. आता पेटवून घेऊया मग समोरचं तरी. चला, झाडांना पाणी घालायचं चाललंय आमचं रोजचं काम. गुलाबाची काय तरक्की झाले काय? तरक्की झाले 4-5 दिवस लावून. अरे आता ही फुलं जेव्हा तोडणार ना, काल एक तोडलंय ना, हां, आता तिथून फुलं तोडलंय ना, तिथून फांदी फुटणार. अच्छा. हां, जास्वंदीची काय तरक्की नाही? नाही, नवीन पान फुटले का जास्वंदीला जमिनीत घातल्यानंतर? जमिनीत घातल्यानंतर काय मस्त हिरवी झाली, काय व्यवस्थित झाली. आता वाटतंय का होईल.
पाणी पण आता व्यवस्थित घालतो, खत बीत घातलंय ना. हम्म. एकदा जगली ना व्यवस्थित का मग काय नाही, मग होईल. ह्यांना आता अळी काय कर. रोप असतात ना तिला खत जास्त लागतं, लक्षात ठेव. असं आहे, आपल्याला ते माहिती नसतं. असं आहे, किती प्रकार कसे कसे वेगळे. ह्या गुलाबांना पण फांद्या फुटायला पाहिजे. फांद्या का फुटत नाही का? कधी खत घालायचं? आपल्या बागेमध्ये जे काही लावलं होतं ना छान प्रकारे बघा वाढलेलं आहे, पण त्याला खत नाही ना, त्याच्यामुळे फळं अजून धरत नाही आहेत. खताशिवाय भाज्या धरत नाही. म्हणून मी कुणाच्यावर सांगते आता कधी खत पाणी करायचं. कारण वेली आता बऱ्यापैकी मोठ्या झाल्या आहेत. म्हणजे फळं येतात, फुलं येतात, पण त्या फळांची वाढ होत नाही आहे. त्यांना अन्नाची गरज आहे. न्यूट्रिशन्स नाही. हां, त्याच्यामुळे तर लवकरच 1-2 दिवसामध्ये ते काम आपल्याला करून घ्यायचं आहे बागेतलं. तेच आमचं जरा चाललं होतं बोलणं त्याच्यावरती. असं आहे. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आज ना आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो, तुम्हाला मगाशी म्हणाली मी. बाजारातनं काही फारसं आणलं नाही आहे. दूध घ्यायचं होतं, म्हणजे खास दूध घ्यायचं म्हणून आम्ही गेलो होतो. दूध संपलं होतं घरातलं आज. आणि वाघ्याच्या रुयानं दही पण थोडंसं घ्यायचं होतं, त्याच्यामुळे ते खास जावं लागलं आम्हाला. भाजीवर काय फारसे असे आणले नाही. टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची, आणि मला वाटतं काहीतरी कोबी पण घेतला ना आपण. बस या 3-4 वस्तू. पण खास दूध घ्यायचं म्हणून आज बाजारात आम्ही गेलो होतो. तर व्हिडिओ आजचा इथेच थांबवते. आवडलं असेल जरूर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.